सीमाताई नांदेडकर, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर कशा आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहात का? मजेत राहा, मस्त राहा। काम वगैरे सगळं झालं माझं, जेवण वगैरे सगळं झालं माझं। आता घरी आज मला काय बनवायचंय, भाज्या आहेत 2-3, काय बनवू बघते। तर सांगायचं काय तुम्हाला की 2-3 दिवस मी व्हिडिओ का नाही टाकले, कारण मी थोडंसं टेन्शनमध्ये होते। घरमालकीसोबत माझं भांडण झालं, परत मला रूम खाली करायला सांगितले तिनं 3 महिन्याच्या आत। तर ॲग्रीमेंट माझं आताच झालं होतं, 6 महिने काय झाले ॲग्रीमेंट होऊन, तरी पण तिने मला रूम खाली करायला सांगतेय। तर तिला घर विकायचं आहे म्हणा, पण ॲग्रीमेंटच्या हिशोबानं तर 1 वर्षाचं ॲग्रीमेंट असते, तर तुम्ही खाली करू शकत नाही। तरी पण ते लोक मला फोन करून टॉर्चर करतात की रूम खाली कर म्हणून। आता तुम्हीच सांगा माझ्या भावांनो बहिणींनो, की ॲग्रीमेंट केल्याच्या बाद कोणी रूम खाली कर म्हणते का? असं कानून कायदा आहे का? मग ॲग्रीमेंट कशासाठी केलं जातं? तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण ते लोक मला जास्तच म्हणतानी हर वर्षी मला ॲग्रीमेंट करून घेतात। नंतर 2-3 दिवसानं म्हणतानी ॲग्रीमेंट झाल्याच्या बाद 1-2 महिन्यांनी मला लगेच म्हणतात की रूम खाली कर। कारण एकदाच नाही, त्यांचं खूप वेळ झालंय। आणि माझ्या बाकीच्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही बघा, माझ्या पहिल्याच्या चॅनलमध्ये पण तुम्ही बघू शकता की रूमसाठी मी किती हिंडले होते, किती शोधले होते। शोधून मी टोपणसुद्धा दिले होते समोरच्याला, तरी पण त्या लोकांनी मला रूम खाली करू दिले नव्हते आणि ते माझं टोपण बुडलं सुद्धा। सांगा, हे असे लोक असतात म्हणतात। ह्या लोकांना ना माणुसकी नसतीच। हे ज्या लोकांचं घर असते ना, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की जर तुम्ही भाड्यानं रूम देतसा, ॲग्रीमेंट करसा, तर 1 वर्ष झाल्याशिवाय ही रूम खाली होऊ शकत नाही। तर तुम्ही मधातच रूम खाली करू शकत नाही, असं कुठंच कानून कायदा नाही आहे। ॲग्रीमेंट झाल्याच्या बाद तुम्ही ही रूम माझ्याकडून खाली करून घेऊ शकता। तर ह्यासाठी मी थोडं टेन्शनमध्ये आहे, म्हणून मी मोठा ब्लॉग करत नव्हते। फक्त ते रीलच कसं करत होते, ते टेन्शननं हे मलाच माहीत आहे। तर आता मी घर शोधत आहे। जर कोणी माझ्या ठाण्यामध्ये आसपास असन कोणी, तर मला कमेंट करा की ठाण्यामध्ये आहे एखादी रूम चांगली एकदम, त्याने पाणी वगैरे राहायला पाहिजे, बाथरूम वगैरे राहायला पाहिजे। तर मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये, मला रूम खाली करायची, रूम भेटत नाही आहे मला। इतक्या लवकर त्यांनी मला सांगितलं की रूम खाली कर म्हणून। तर जर तुमच्या ओळखीनं कुठे जवळ आसपास असन ठाण्याच्या या मुलुंडच्या मध्ये, तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेन। पण नक्कीच करा, मदत करा एवढी रूम शोधण्यासाठी मला। तर आता कामाला जायचं आहे, स्वयंपाक वगैरे करायचा आहे, तर थोडंसं पोरांसंग बसते, बोलणं चाललं वगैरे करते, कारण लेकराला पण टाईम द्यावा लागते मला। तर बघू आता रात्री स्वयंपाक काय करते काय नाही, त्याची तयारी करून घेते आणि कामाला जायचंय। चला आता पटदिशात चहा बनवूया। चहाची वेळ झाली आहे। चहा सोबत अशी दिवा खाणार आहे बटर। तर मी चहा कमी पित आहे, 1 छोटा कप माझाच आहे। तर 4-5 दिवस झाले मी चहा कमी केलाय, आणि चहा सोबत जे मी बटर वगैरे खात होते ते सुद्धा मी बंद केले। मग त्याने बटर, खारी, टोस्ट हे सगळंच मी बंद केलेलं आहे, फक्त मी चहाच पिते। तर चहा वगैरे माझं चहा पिणं वगैरे झालं माझं। नेमकं तुम्हाला मी सांगते घराचा विषय काय झालाय। या घरामध्ये मी 7 वर्ष म्हणताना झालंय, मला लागलंय मला 7 वर्ष। तर जेव्हा लॉकडाऊन होतं ना, तेव्हा मी इथं आले होते राहायला। त्या टायमाला मला 7,000 रुपये भाडं होतं, आणि त्या लोकांनी मला कलर वगैरे मारून छान दिलं होतं हे घर। आणि माझ्या आधी एक अगोदर बाई होती राहायला, तिनं 3 महिन्यामध्येच हे घर सोडून टाकलं होतं। माहित नाही कारण मला नाही सांगितलं, मला आजूबाजूवाल्यांनी सांगितलं होतं की तुझ्या पहिलं होती एक बाई, ती 3 महिन्यामध्येच खाली करून टाकलं असं। तर मग मी काय थोडं मनावर घेतलं नव्हतं, तर ठीक आहे म्हणलं। तर मग 2 वर्ष झालं या घरामध्ये मी जसं राहायला लागले, तर वरचं जे छत असते ना, ते पावसाळ्यामध्ये गळत होतं डायरेक्ट, म्हणजे किचनच्या शेगडीवरच गळत होतं। म्हणजे मला स्वयंपाक पण करता येत नव्हतं, आणि कसं करायचं जर छतच गळत असेल तर वरी पण काय लावता येत नव्हतं आणि खाली पण काय लावता येत, मी टोपं लावायची, असं करायचं। आणि मग स्वयंपाक आम्ही बाहेरचं आणून खात होत्या, जसं पावभाजी असो या काही पण असो। तर मी घर मालकीला सांगायचे की पाणी खूप प्यायला लागले आणि गळायला लागले, आणि किचन मध्ये सुद्धा पाणी सगळं साचलेलं आहे।
तर घर मालकी मला लय प्रेमानं म्हणायची की थोडंसं ऍडजस्ट कर, मी कुछ करती हूँ, मतलब ताडपत्री वगैरे टाकते असं तसं, पण ती काय ताडपत्री वगैरे काही टाकायची नाही. तर मग पलंगापाशी सुद्धा जिथे एसी आहे आमची तिथं सुद्धा पाणी गळायचं. तिथं मी दोन माझे गादी मी फेकल्या, आता 2 गादी, कारण पाण्यानं खूप खराब झाली होती म्हणून 2 गाद्या माझ्या फेकणं झाल्या. आता तर ते एक नुकसान झालं. ठीक आहे. तर मी असं करून मी ऍडजस्ट केलं 7 वर्ष या घराला. ठीक आहे. या घरामध्ये पाण्याची सुविधा नाहीये, मग त्यांनी ठाण्यामध्ये पाण्याचा एवढा प्रॉब्लेम आहे ना, भरपूर प्रॉब्लेम आहे. तर पाणी कधी कधी 2-2 दिवस येत नाही, एक दिवस येत नाही. सकाळी जर आलं तर दुसऱ्या दिवशी या तिसऱ्या दिवशीच येते, असं होते इथं. हा, 4थ्या माळ्यावर जर मी पाणी विकत घेतलं तर 4थ्या माळ्यावर आणून द्यायला सुद्धा लोक एक्स्ट्रा पैसे घेतात. ठीक आहे, ते पण. आणि संडास बाथरूम बाहेर आहे. 8 लोकांमध्ये 2 बाथरूम आहेत. पाणी त्यांनी संडास धुणारा येतो, त्याला पाणी द्यावं लागते. त्यांनी महिन्यातून 2दा माझा नंबर येते, तर त्याला पाणी द्यावं लागते 1 दिवस आड करून. ठीक आहे, ते पण. जर पाणी जर कोणी म्हणजे समजा आता आपण कुठं बाहेर जात आहे आणि आपला जर नंबर असला तर हे लोक ऍडजस्ट करत नाहीत, लगेच आल्याबरोबर भांडायला सुरुवात करतात इथलचे लोक. जे